श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना शनी ग्रह वक्री अवस्थेत आल्यानंतर कोणती फळे देऊ शकतात आणि किती दिवस. 138 दिवसांचा हा टप्पा असणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यामध्ये शनी वक्री होतात. प्रत्येक राशीला विशिष्ट फळं देत असतात. तुमची सिंह रास आहे. सिंह राशीला अष्टम भावातनं लहानपणोती देत शनींचं गोचर आहे. आता यामध्ये वक्री अवस्था आल्यामुळे एक आमूलाग्र बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो आणि तो काय ते समजून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊयात शनिदेव वक्री होणं म्हणजे काय. ज्यावेळेस पृथ्वीपासून आपण शनिग्रहांना पाहत असतो त्यावेळेस त्यांची गती थोडीशी उलटी किंवा संथ गतीने चालल्यामुळे ती परिक्रमा थोडीशी मागच्या साईडने चालली की काय, किंवा तो बघताना आपण मागील प्रवास त्याचा सुरू झालेला आहे, उलटा चालला आहे का असा भास होऊ शकतो. याला म्हणतात वक्री अवस्था. वक्री अवस्था म्हणजे ग्रह उलटा चालतो, मागच्या राशींना अशुभ-अशुभ फळं देतो असं अजिबात नाही. प्रत्येक ग्रह त्याच्या कार्यामध्ये उत्तमरित्या कार्य करत असतो. त्या कार्याची गती थोडीशी मंद होऊ शकते. याच अवस्थेला वक्री अवस्था म्हणतात. पत्रिकेतील अष्टम भावातनं शनी जेव्हा गोचर करतात तेव्हा अष्टमाचे अधिकाधिक फळे देत असतात. तुम्हाला संयम, संघर्ष या दोन्ही गोष्टी शिकवतात. जीवनामध्ये कठोरता आणतात. तुमच्याकडे जे काही आहे, जे ज्ञान आहे किंवा जी संपत्ती आहे, त्या स्थितीला वाढवण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्नशील करतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आयुष्यातील गोष्ट तुमच्या आयुष्यात चांगली कशी होईल, त्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रयत्नशील करत असतात. ती असते अष्टम स्थानातील शनीची स्थिती. आता यामध्ये वक्री अवस्थेतील शनी तुम्हाला काय देऊ शकतात? तर सर्वात प्रथम ज्या स्थानांवरती दृष्टा देणार आहेत, त्या स्थानांची फळे अधिक प्रमाणात देतील. यातील प्रथमतः सांगू इच्छिते, शनिग्रहांची 3री, 7वी आणि 10वी अशा 3 दृष्ट्या आहेत. प्रत्येक दृष्टी विशिष्ट काहीतरी घेऊन येणार आहे. तुमच्यामध्ये थोडीशी गोपनीयता निर्माण करू शकतात अष्टमातील शनी. प्रत्येक गोष्ट उलगडून सांगणं किंवा तुमच्या स्वभावामधील जो प्रत्येकाला लगेचच समजून येणारा जो स्वभाव होता किंवा लगेच उलगडणारा स्वभाव होता, यामध्ये सुद्धा आता बदल होऊ शकतो. पत्रिकेतील शनींची स्थिती जर अशुभ असेल तर हे फळ निश्चित मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट प्रत्येकाला वारंवार सांगत होता, मनातील एखादी भावना किंवा व्यक्त होण्याची स्थिती तुमची होती, परंतु आता तुम्ही कुठल्याही गोष्टींना सांगण्याकडे जात नाहीत, मनामध्ये साठवून ठेवता, ही अवस्था तुम्हाला येणार असेल तर त्याचा कालावधी म्हणजे वक्री अवस्था. बघा, तुम्हाला या दरम्यान स्वतःच्या आरोग्याला सुद्धा विशेष जपायचं आहे. विशेष स्त्री-पुरुष वर्गाला सांगू इच्छिते, तुम्हाला या दरम्यान पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर किडनी स्टोनचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो जाणवू शकतो, वाढू शकतो. म्हणून 138 दिवस 27 जुलै ते 11 डिसेंबर या दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याला विशेष जपायचं आहे. आता अष्टमातील शनी तुम्हाला काय फळे देतात हे आपण समजून घेताना प्रामुख्याने आरोग्याचा विषय आला. आता दुसरा विषय म्हणजे आर्थिक स्थिती. अष्टम स्थान हे लाभप्राप्तीचं आहे, अचानक सांपत्तिक वाढ स्थितीचं आहे. ज्यांच्याही कुंडलीमध्ये अष्टमात शनी आहे त्यांना विशेष सांगू इच्छिते, तुम्हाला सांपत्तिक स्थितीमध्ये वाढ होऊ शकते. वक्री अवस्थेतील शनी तुमच्या जीवनामध्ये जो काही पैसा कुठे अडकला असेल, काही लिटिगेशनमध्ये प्रॉपर्टी अडकल्या असतील, तर त्या सगळ्या आता मार्गी लागू शकतात. या पद्धतीने शनींचं हे वक्री अवस्थेतील गोचर तुम्हाला निश्चित चांगले लाभ प्राप्त करून देईल. याचबरोबर या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कामांच्या स्वरूपातील एखाद्या अडचणींमध्ये मधून जात असाल, तो संघर्षाचा काळ तुमच्या आयुष्यात सुरू आहे, तर आता बाहेर पडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. संयम आणि कठोरता हा 2 गुणांनी भरलेलं संपूर्ण तुमचं आयुष्य आता इथून पुढे 138 दिवस पाहायला मिळणार आहे. आता शनींची 3री दृष्टी जी दशम स्थानावर येणार आहे, त्यामुळे तुम्ही कर्मनिष्ठ होता. प्रत्येक गोष्ट कर्माने योग्य पद्धतीने केली पाहिजे असा विचार आणि त्याच्यावरती अनुकरण, या 2 गोष्टी तुमच्या विशेष स्वभावामध्ये दिसू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे शनी ग्रहांची सप्तम दृष्टी धनस्थानावर आल्यामुळे कुटुंब कलह किंवा कुटुंब मतभेद या काही स्थितीतनं जावं लागू शकतं. प्रत्येक जबाबदाऱ्या स्वीकारताना त्या मनापासून स्वीकारणं किंवा त्या जबाबदाऱ्या पूर्ण करून देताना तुमची तारेवरची कसरत होणं, या सगळ्या गोष्टी आता आल्या. त्याचबरोबर कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला जास्त मोठ्या प्रमाणात समजावून सांगण्यास जाऊ नका, हा प्रमुख सल्ला तुम्हाला. कारण तुम्ही कितीही मनापासून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा व्यक्ती तुम्हाला समजून घेईलच असं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे स्थान धनस्थान आहे. इथे वाणीवरचं प्रभुत्व दाखवलं जातं. या ठिकाणी जेव्हा शनी वक्र अवस्थेत दृष्टी देतात, त्यावेळेस तुमच्याकडून एखादा अपशब्द जाऊ शकतो आणि कुटुंबातील लोकांपर्यंत तो शब्द गेल्यामुळे तुमचं नाव खराब होऊ शकतं किंवा तुमचा अनादर होऊ शकतो. म्हणून हा विशेष काळजी घेण्याचा सल्ला. त्याचबरोबर धनस्थान सांपत्तिक स्थितीमधील स्थिरता दर्शवतं. तुम्हाला या दरम्यान काही गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते. काही मोठ्या इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा होऊ शकते आणि तुम्ही तसे प्रयत्नशील सुद्धा होणार आहात. ज्यांना शेअर मार्केटमध्ये काम करायचे किंवा सुरू आहे, अशांसाठी हा टप्पा चांगला असतो. याचबरोबर शनी ग्रहांची दशम दृष्टी ही पंचम स्थानावर येत आहे. पंचम स्थान हे शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या स्थानावरती शनिदेवाने दृष्टी दिल्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकतात. तुमच्या रिलेशनशिपमध्ये जी व्यक्ती आहे, स्त्री-पुरुष दोघांनाही हा प्रमुख सल्ला आहे, की तुम्हाला तुमचं जे मत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय किंवा चांगला एखादा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये त्यांची साथ सोबत करायची आहे. परंतु तुमच्याकडून एखादा अपशब्द जाणं आणि त्यामुळे मन दुखावलं जाणं आणि त्यामुळे रिलेशनशिप खराब होणं, नात्याची वीण ही जी घट्ट करण्याऐवजी सैल होणं असे सगळे प्रकार घडू शकतात. म्हणून नात्याला जपायचा आहे हा सल्ला. त्याचबरोबर शिक्षणासाठी मी सांगू इच्छिते, हा कालावधी विशेष असतो. या दरम्यान तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्नशील होता, व्यवस्थित अभ्यास करू शकता. अभ्यासामध्ये मन रमणं किंवा अभ्यासासाठी तुम्ही एकनिष्ठ होणं अशा काही गोष्टी घडू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग करताय. तर कन्सीव्ह होण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात किंवा त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणून संतती विषयक हा 138 दिवसांचा कालावधी थोडासा संमिश्र किंवा अशुभ असू शकतो. यामध्ये प्रामुख्याने सांगेल पत्रिकेतील पंचम स्थानाची स्थिती चांगली असेल, त्यावरती शुभग्रहांच्या दृष्ट्या असतील, तर शनिग्रहांचं हे अष्टमातील वक्र अवस्थेतील दृष्टीत्मक फळ तुम्हाला मिळणार नाही. तर अशा पद्धतीने संततीविषयक जेव्हा आपण चर्चा करतो, त्यावेळेस एकच प्रमुख ग्रह बघितला जात नाही. त्यासोबत अनेक ग्रहांचा अभ्यास करावा लागतो आणि मग उत्तर द्यावं लागतं. परंतु आपण ज्यावेळेस राशीपत्रिकेचा विचार करतो, त्यावेळेस गोचरी ग्रहमानाचे सुद्धा परिणाम आपल्यावर होऊ शकतात. म्हणून हा प्रमुख सल्ला. तसेच आता आपण समजून घेतलं तिसरी दृष्टी, सातवी दृष्टी आणि नवम दृष्टी तुम्हाला काय देऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वर्ग रिसर्च क्षेत्रामध्ये काम करतोय, तो कर्मनिष्ठ होईल. चांगलं काम करेल. सायंटिस्ट किंवा संशोधन विभागामध्ये तुमचं कुठलंही कार्य असेल, उत्खनन विभागामध्ये तुम्ही कार्य करता, तर तुमच्यासाठी एक चांगला उत्तम कालावधी असणार आहे ह्या 138 दिवसांमध्ये. तुम्ही केलेला रिसर्च, तुम्ही केलेलं संशोधन अतिशय उत्तम होऊ शकतं. मनापासून एकाग्रतेने त्यामध्ये काम करणं आणि त्यात यशस्वी होणं, हा तुमचा स्वभाव प्रामुख्याने या दरम्यान उल्लेखनीय असू शकतो. त्यामुळे या दरम्यान जास्तीत जास्त कष्ट आणि संघर्ष आहे. या संघर्षाला सामोरे जात उत्तम कार्य करत तुमच्या आयुष्याला घडवायचं आहे आणि त्याचबरोबर शनिग्रहांची शुभ फळे जशी मिळणार आहेत, तशी काही प्रमाणात, अगदी अल्प प्रमाणात अशुभ फळे सुद्धा मिळू शकतात. त्याबद्दल आपण जाणून घेतलं. वक्री शनी आले की सगळं जीवनात उलटं करतात, अशुभता आणतात, सगळं अस्तव्यस्त करून ठेवतात, तर असं अजिबात नाही. शनी वक्र अवस्थेमध्ये आले की तुम्हाला नवीन-नवीन आव्हानं समोर ठेवतात आणि ती आव्हानं पेलवण्यासाठी सशक्त करत असतात. नक्कीच शनिग्रहांचं हे 138 दिवसांचं फळ तुम्हाला उत्तम-उत्तम जावं, चांगली फळे मोठ्या प्रमाणात मिळावीत, म्हणून त्यांची नित्यसेवा करायची आहे. मग काय कराल? तर शं शनैश्वराय नमः या बीज मंत्राचा जप करायचा आहे. याचबरोबर शनी मंदिरामध्ये काळे उडीद आणि मीठ हे अर्पण करायचे आहेत. यामुळे सुद्धा तुम्हाला चालू असणारी लहानपणोती याची तीव्रता कमी होईल, शनिग्रहांची कृपा होईल, अष्टमातील शनी संघर्ष देतील पण यशही देतील, अशा पद्धतीने चांगले फळ मिळू शकेल. आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण 138 दिवसांचा टप्पा कसा जाणार आहे. मग यासाठी कोणते उपाय करायचे हेही समजून घेतलं. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. त्याचबरोबर शनिदेवांची उपासना करणं, नामजप करणं हेही विसरू नका. पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओंना घेऊन येणार आहे. राशीफळासोबतच वास्तुशास्त्रासंदर्भातील सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.